बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याचं सध्या समोर आलेलं आहे। गोळीबार करणारे तिघेही हे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती सध्या समोर येते। पोलिसांकडून सध्या आरोपींची 7 तास चौकशी सुरू होती। हल्लेखोर गेल्या 2 महिन्यापासून कुर्ला या परिसरात राहत होते। आरोपींना हल्ल्याचे ॲडव्हान्स पैसे सुद्धा देण्यात आलेले होते अशी सुद्धा माहिती मिळते। हरियाणा येथील हल्लेखोराचा क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याचं पोलिसांना सध्या ही माहिती मिळालेली आहे। पोलिसांनी तपास केलेला होता, त्यामधली ही महत्त्वाची अपडेट। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा बिश्नोई गँगशी आता संबंध असल्याचं समोर आलंय। नक्कीच गौरी, काल आपण पाहिलं बाबा सिद्दीकी यांच्यावरती हा गोळीबार झाल्याच्या नंतर पोलिसांनी लागलीच 1 तासाभराच्या आत दोन्ही आरोपींना आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि या दोन्ही आरोपींची रात्री 5 तास जी चौकशी आहे ती पोलिसांनी केलेली आहे आणि याच चौकशीमधून त्यांना ही संपूर्णपणे घटनाक्रम आहे तो पोलिसांना समजलेला आहे आणि ज्या तिसऱ्या आरोपीचा या ठिकाणी पोलीस आहे तो शोध घेतात। या दोन्ही आरोपी हे तीनही आरोपी आहेत ते 1-1.5 महिन्याआधीच या मुंबईमध्ये दाखल झालेले होते आणि या आरोपींना या हल्लेखोरांना या आधीच जे पेमेंट आहे ते ॲडव्हान्स केलेलं होतं। हल्लेखोरांना या हल्ल्याच्या आदल्या रात्री आहे ती डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून बंदूक आहे ती पुरवण्यात आलेली होती आणि या दोन्ही आरोपींनी संपूर्णपणे बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि त्यासोबतच ऑफिसची आणि बाबा सिद्दीकी ज्या ज्या ठिकाणी जातात त्या संपूर्णपणे परिसराची रेकी आहे ती केलेली होती। गेल्या अनेक दिवसापासून ते हल्ल्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना योग्य वेळ आहे ती मिळत नव्हती। परंतु काल सुरू असलेलं विसर्जन आणि त्यासोबतच रस्त्यावरती असलेले वर्दळ पाहून त्यांनी या ठिकाणी जो गोळीबार आहे तो केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात त्यांचा कॉल रेकॉर्डिंग आहे तो देखील पोलिसांनी तपासण्यात आलेला आहे आणि या आरोपी आहेत ते कुर्ला परिसरात राहत असल्याची माहिती आहे ती या दोन्ही आरोपांच्या तपासातून आपल्याला पोलिसांना पुढे आलेली आहे। या प्रकरणात पाहायचं झालं तर ही जे आरोपी आहेत ते लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये आता प्राथमिक माहितीनुसार पुढे आलेलं आहे। त्यामुळे जो हल्लेखोर आहे तो मुळात तिसरा आरोपी आहे आणि या तिसऱ्या आरोपींनीच गोळीबार केला असल्याचं, गोळ्या झाडल्याच असल्याचं या दोन्ही आरोपींनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये पाहायचं झालं तर आता पोलिसांचा तपास सुरू आहे। या अनुषंगाने पोलीस आहेत ते तिसऱ्या आरोपीचा या ठिकाणी तपास घेत आहेत आणि या दोन्ही आरोपींकडून कसून चौकशी आहे ती आता करतायत। गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम आहेत ते आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हे तपासासाठी आता गेलेल्या आहेत आणि तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। गौरी, हो निखिल, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। सध्या पोलिसांकडून काय अधिकची माहिती मिळते, पुढची कारवाई नेमकी कशी पद्धतीने केली जाऊ शकते? गौरी, हा संपूर्णपणे प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी पाहायचं झालं तर जो सीसीटीव्ही नसलेला एरिया आहे त्याच ठिकाणी हे तिन्ही आरोपी आहेत ते दडी मारून बसलेले होते आणि जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही नसलेल्या विभागामध्ये असताना हा जो गोळीबार आहे तो केलेला आहे। त्यामुळे घटना स्थळाचा सीसीटीव्ही जरी नसला तरी सुद्धा घटना स्थळाच्या पुढे आणि मागे जे सीसीटीव्ही आहे ते पोलिसांकडून आता तपासण्यात येत आहेत। काल जेव्हा हल्ला या आरोपींनी केला तेव्हा 2 आरोपी आहेत ते त्या ठिकाणाहून पळून जात असताना त्यांना एका आरोपीला त्याच नागरिकांनी तिकडच्या जमावाने पकडण्याचा प्रयत्न केला तर दुसरा आरोपी आहे तो जवळच असलेल्या गार्डनमध्ये जाऊन बसलेला होता आणि पोलिसांनी त्याचा शोध घेतलेला आहे आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी शोध घेतल्याच्या नंतर काल रात्री जवळपास 5 तास ही जी चौकशी आहे ती करण्यात आलेली आहे आणि 5 तासाच्या चौकशीमधून ही संपूर्ण माहिती आहे ती पोलिसांना प्राप्त झालेली आहे। त्यामुळे हरियाणा येथील या आरोपीचा आहे तो क्रिमिनल बॅकग्राऊंड देखील सापडलेला आहे। त्यामुळे हल्ला करण्याच्या उद्देशानेच या तीनही आरोपींना आहे ते हायर केलेलं होतं आणि याच हायर केलेल्या या आरोपींकडून ही जी माहिती आहे ती आता मिळालेली आहे। तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून केला जातोय आणि तिसरा आरोपीच मूळ सूत्रधार असल्याचं या ठिकाणी दोन्ही आरोपींकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हे संपूर्णपणे जे प्रकरण आहे ते या ठिकाणी पोलिसांना क्लिअर होणार नाही, परंतु 2 आरोपींकडून ही मिळालेली माहिती आहे ती माहिती घेता पोलिसांचा पुढचा तपास आहे तो आता सुरू आहे। गौरी, नक्कीच निखिल, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।